नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये जानू नसल्यामुळे आता जयंत खूप सैरवैर होतो आणि म्हणतो, काय गे जानू, तू काहीच बोलत नाही आहे. कालपासून मीच बोलतोय. प्लीज प्लीज बोल ना माझ्याशी. तेवढ्याच जान्हवीच्या पुतळ्यामागून कुणीतरी भॉ करतं. जयंत दचकतो आणि बघतो तर काय, स्वतःच उभा असतो. आता एकाच वेळेस 2-3 जयंत येतात. एकजण जान्हवीची भाषा बोलत असतो. जयंत, तू मान्य कर ना, खरंचच मी या घरातून पळून गेली आहे. तू बावळटासारखा ह्या कटआउटला घेऊन काय फिरतोस? जयंत मोठ्याने ओरडतो, शटाप. तेवढ्यात त्याच्यासमोर त्याची अजून एक प्रतिमा येते. तो बाकी दोघांना म्हणतो, तुम्ही का त्रास देताय त्याला? एकतरी जानू त्याला सोडून पळून गेली. आता त्याला ह्या कटआउटसोबत आयुष्य काढावं लागणार. त्याच्यावर एवढी वाईट वेळ आली आणि तुम्ही त्याला चिडवताय? जयंत म्हणतो, तुमची फालतू बडबड बंद करा. माझी जानू मला कुठेच सोडून गेली नाही आहे. एकजण म्हणतो, जयंत, तू हे सगळं परफेक्ट दाखवतो ना? असं काहीच नाही आहे. तो आतून एकदम विस्कटलेला आहे. तुझ्यापेक्षा ती जानू हुशार निघाली. तू वेडा. आता सगळे जयंतला वेडा करत असतात. जयंत कानावर हात ठेवून म्हणतो, मी नाही वेडा. लक्ष्मी आणि श्रीनिवास बोलत असतात. संतोष येतो आणि तिच्या पायाशी बसतो. लक्ष्मीच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि म्हणतो, आई, मला माफ कर गं, मी चुकलो. लक्ष्मी श्रीनिवासकडे बघते. तो खुणवतो. आता लक्ष्मी ओरडते, हे काय नाटक आहे? संतोष म्हणतो, मी नाटक नाही करत, मी खरं म्हणतो. मला माफ कर. मी एवढंच बोलायला आलो होतो आणि निघून जातो. लक्ष्मी म्हणते, अहो बघितलं, त्याला किती पश्चाताप होतो. तो बदलला आहे. श्रीनिवास म्हणतो, संतोष आणि बदलला आहे. तो संतोष आणि बदलून काय फायदा? हे बदलणं टिकलं पाहिजे. मंगल आणि हॅरी डोकून बघत असतात. मंगल म्हणते, हा संतोष तर खूप पुढचा निघाला आहे. मला काहीतरी केलं पाहिजे. हॅरी मनात म्हणतो, ह्याने तर आईला वळवलंय. जानूला आता जयंतचा क्रूरपणा आठवत असतो. त्याने तिला शिक्षा म्हणून पाण्यात ढकललेलं. जानू ओरडत असते आणि जयंत मोठ्याने हसतो. त्यानंतर दुधामध्ये झुरळ टाकलेले आणि म्हणतो, जानू, हे दूध पे. हे सगळं आठवून जानूला चक्कर यायला लागते. तिला आता आठवतं, आजोबा गेल्यानंतर जयंत मोठ्याने हसत होता. स्वतःच्या अंगाला राख चुळून बनियान फाडून मोठ्याने ओरडतो आणि आजोबांच्या चितेभोवती डान्स करत असतो. तो वॉचमनला गायब करतो आणि वॉचमनच्या जागेवर बसतो आणि झाडाला म्हणतो, आज मी मालक नाही, वॉचमन आहे. आणि तुझी मालकीन जानू. वॉचमन गायब झाल्यापासून ती सैरभैर झाली, बेचैन झाली. आता जानू अक्षरशः खाली पडते. सर पळत येतात आणि म्हणतात, मॅडम, मॅडम, काय झालं? ते मोठ्याने आवाज देतात, नामू पाणी आण लवकर. तो पटकन पाणी देतो आणि एका पुष्ट्याने जान्हवीला वारा घालायला लागतो. जानूला आता शुद्ध येते. सर म्हणतात, नामू, मॅडमला घरी सोडून ये. आजी आई करत बेडवर पडलेली असते. तेवढ्यात पूर्वी येते. आजी तिचं तोंड बघून म्हणते, काय गं पूर्वी, काय झालं? ती म्हणते, आजी, काय झालं काय? इथे मी ते भावनाला त्रास द्यायला आले होते की त्या दोघांचा रोमॅन्स बघायला. आजी म्हणते, अगं काय बोलते? पूर्वी म्हणते, तो सिद्धू तिला मदत करतोय आणि ते पण एकदम रोमॅन्टिक पद्धतीने. त्यामुळे तिला कुठला त्रासच होत नाही आहे. मग काय उपयोग आहे या उठाठेवीचा? आजी म्हणते, हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. छळाचा एक जरी मार्ग गेला ना, माझ्याकडे अजून 1000 मार्ग आहेत. आता बघ मी काय करते. मोठ्याने ओरडायला लागते, अरे माझे दागिने चोरीला गेले. सिद्धू, सिंचना, माझे दागिने चोरीला गेले. आता आजी खूपच आरडाओरडा करते. सिद्धू पळत येतो आणि म्हणतो, आजी काय झालं? आजी म्हणते, दागिने चोरीला गेले. गाडे पाटलांच्या घरचे असले दागिने चोरीला गेले. सिंचना म्हणते, काय? सिद्धू म्हणतो, अगं असं कसं शक्य आहे? घरातले दागिने चोरीला गेले? तू इथेच कुठेतरी ठेवले असतील. थांब मी बघतो. पूर्वी विचारते, आजी तुम्हाला कुणावर संशय आहे का? भावना म्हणते, अगं पूर्वी, असा कसा कुणावर संशय? संशय घ्यायला घरामध्ये दुसरं कुणी यायला हवं ना? इकडे तर आपणच आहे. आजी म्हणते, हां, पण प्रश्न माझ्या दागिन्यांचा आहे. हां, घरातले तर घरातले, पण मला तुमच्या सगळ्यांची झडती घ्यायची आहे. सिद्धू म्हणतो, आजी अगं काय बोलतेस? आम्ही कशाला घेऊ तुझे दागिने? आजी म्हणते, सिद्धू, 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने
कुणाची मती फिरू शकते. भावनाकडे बघत म्हणते, विशेषतः तुझ्या बायकोची. आता बघ ना, आजपर्यंत एवढे दागिने, एवढी श्रीमंती हिने कुठे बघितली आहे. सिद्धू म्हणतो, आजी तू भावना मॅडमवर सुरीचाळ घेऊ नकोस हां. आजी म्हणते, का संशय घेऊ नको. आपली सिंचना घरातली आहे आणि पूर्वी गर्भ श्रीमंत. तिला चोरी करायची गरज नाही आणि माझे दागिने तू चरावे एवढी तुझी मती काय फिरली नाही. आणि मग राहिलं कोण, ही अवलक्षणाच ना. आता आजी खूप गोंधळ घालते आणि म्हणते, सिद्धू तुझी बायकोच चोर आहे, हीच चोर आहे. भावना म्हणते, आजी मी गरीब आहे पण चोर नाही आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल ना, तुम्ही माझ्या सामानाची झडती घेऊ शकता. लक्ष्मीला संतोषबद्दल खूप वाईट वाटत असतं. ती खीर करते आणि त्याच्यासाठी घेऊन जाते. पण दारातून तिच्या कानावर पडतं. वरद म्हणत असतो, बाबा आणली का माझ्यासाठी गेम. मी छान नाटक केलं ना. पण नाटक केलं पण आणि नाही केलं पण. संतोष विचारतो, म्हणजे. तो म्हणतो, बाबा तुम्ही कधी माझ्यासाठी काही खेळणीच आणत नाही म्हणून म्हटलं. बरं माझ्याकडे मोबाईल नाही आहे, परत नाटक करायचं असेल तर सांगा, त्यावेळेस मोबाईल मागून घेतो. हे ऐकून लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतं. संतोष वरदला म्हणतो, तुझ्या आजीला मी चांगलं ओळखतो, एवढं नाटक तिच्यासाठी पुरेसे आहे. लक्ष्मी जायला लागते तेवढ्यात फोन असतो. ती फोन घेते. तिकडून आवाज येतो, आई मंगल आली का तिकडे. लक्ष्मी म्हणते, हो इथेच आली ती. मंगलचा नवरा म्हणतो, मग ठीक आहे. अहो सकाळी माझ्याकडून सगळे बेंटेक्सचे दागिने काढून घेतले आणि त्यामधून एक साखळी घेऊन गेली. लक्ष्मी म्हणते, हो ती साखळी माझ्याकडेच दिली. तो ताई चेक तरी करायची ना, ती सोन्याची आहे की नाही. आता लक्ष्मी येते आणि विनाला सांगून खूप पश्चाताप करते आणि रडत असते आणि म्हणते, विना तू अजिबात कधी विश्वास ठेवू नको. जानू मंदिरात येते आणि म्हणते, देवा माझ्याकडून अशी काय घोडचूक झाली होती म्हणून तू माझ्यासोबत एवढी चेष्टा केली. अशा माणसाशी माझी लग्नगाठ बांधली. त्याचा भूतकाळ किती हादरून टाकणार आहे. ज्या घटनामुळे, परिस्थितीमुळे जयंतचं आजचं वागणं विचित्र झालं आहे. ह्या सगळ्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत. आता तूच सांग मला, अशा माणसासोबत मी कसा संसार करू देवा. कधीकधी माझ्यावर प्रचंड प्रेम करतो आणि कधीकधी प्रचंड विक्षिप्त वागतो आणि त्याच्यासोबत हे सगळं घडलं ना, त्याला समजून घेणारी प्रचंड संयमी व्यक्ती हवी आहे. ह्या सगळ्या दिव्यातून जाणारी हवी आहे. पण इथे संचालकाने जो काही जयंतचा भूतकाळ सांगितला ना मला, तो आठवला तरी माझ्या अंगावर काटा येतोय देवा. मी अशा घरात राहत होते ज्याला खिडक्या नाही, दरवाजे बंद. आता जान्हवी खूप पश्चाताप करते. आजी म्हणते, अवलक्षणे आता भोग आपल्या कर्माची फळं. ती आता बाहेर येते आणि जोरात भावनाला ढकलते. सिद्धू तिला सावरतो. आता आजी ओरडते, तू चोरेस चोर, चालती हो माझ्या घरातून. पूर्वी म्हणते, भावना मला असं कधी वाटलं नव्हतं तू चोरी करशील. अगं तू लक्षात ठेव, तू गाडे पाटलांशी लग्न केलं आहे आणि तू स्वतःच्याच घरात चोरी केलीस. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.